फार पूर्वी एका गावात एक न्हावी राहत होता. तो खूपच आळशी होता. तुटलेल्या कंगव्याने केस विंचरण्यात तो संपूर्ण दिवस आरशासमोर बसून घालवायचा. त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची वृद्ध आई त्याला रात्रंदिवस शिव्या देत असे, पण त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी एके दिवशी आईने त्याला रागाने मारहाण केली. तरुण मुलाला अपमानित वाटले आणि त्याने घर सोडले. जोपर्यंत पैसे जमा करीत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही अशी त्याने शपथ घेतली. चालत चालत तो एका जंगलात पोहोचला. कोणतंही काम कसं करायचं ते त्याला कळत नव्हतं, म्हणून आता तो देवाची प्रार्थना करायला बसला. प्रार्थनेला बसण्यापूर्वी त्याला ब्रह्मराक्षस भेटला. ब्रह्मराक्षस न्हाव्याला पाहून आनंदित झाला आणि आनंद साजरा करण्यासाठी नाचू लागला. हे पाहून न्हाव्याला धक्काच बसला, पण त्याने आपली भीती दाखवू दिली नाही. त्याने ध्येय एकवटले आणि राक्षसासोबत नाचू लागला. काही वेळाने त्याने राक्षसाला विचारले, तुम्ही का नाचत आहात? आपण कशात आनंदी आहात? राक्षस हसत म्हणाला, मी तुझ्याच प्रश्नाची वाट पाहत होतो. तू खूप मूर्ख आहे. मला तुझे नरम नरम मांस खायला मिळाले म्हणून मी नाचत आहे. तसेच तू का नाचतोयस? न्हावी हसला आणि म्हणाला, माझ्याकडे यापेक्षा चांगले कारण आहे. आमचा राजकुमार गंभीर आजारी आहे. 101 ब्रह्मराक्षसांचे हृदय रक्त पिणे हाच उपचार असल्याचे वैद्यांनी सांगितले आहे. महाराजांनी घोषणा केली आहे की जो कोणी हे औषध आणेल त्याला आपले अर्धे राज्य देईल आणि राजकन्येचा विवाह त्याच्याशी करण्यात येईल. मी 100 ब्रह्मराक्षस पकडले आहेत. आता तू पण माझ्या पकडीत आहेस. असे म्हणत त्याने खिशातून एक छोटासा आरसा ब्रह्मराक्षसाच्या समोर धरला. घाबरलेल्या राक्षसाने आरशात आपला चेहरा पाहिला. चांदण्या रात्रीत त्याला त्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. आपण खरोखरच त्याच्या मुठीत आहे असे त्याला वाटले. थरथर कापत त्याने न्हाव्याला जाऊ देण्याची विनवणी केली, पण न्हावी राजी झाला नाही. तेव्हा राक्षसाने त्याला 7 राजांचा खजिना एवढे पैसे देण्याचे आमिष दाखवले. पण न्हाव्याने या बेटीस रस नसल्याचा आव आणला आणि म्हणाला, पण तुम्ही वचन देत असलेले पैसे कुठे आहेत? आणि रात्रीच्या वेळी ते पैसे आणि मी घरी कसे जाणार? राक्षस म्हणाला, तुझ्या मागे झाडाखाली खजिना पुरला आहे. आधी तू तुझ्या डोळ्याने बघ, मग मी तुला आणि खजिना डोळ्याच्या पापण्या लावण्याक्षणी तुझ्या घरी नेईन. तुमच्यापासून राक्षसांची कोणती शक्ती लपलेली आहे? असे म्हणत त्याने झाड मुळासह उपटून टाकले आणि हिरे आणि मोत्यांनी भरलेले 7 सोन्याचे कलश बाहेर काढले. खजिन्याच्या तेजाने न्हाव्याचे डोळे विस्पारले, पण आपल्या भावना लपवून त्याने आदराने त्याला आणि खजिन्याला त्याच्या घरी नेण्याचा आदेश दिला. राक्षसाने आदेशाचे पालन केले. राक्षसाने त्याच्या मुक्तीसाठी विनवणी केली, परंतु न्हावी आपली सेवा गमावू इच्छित नाही. त्यामुळे पीक कापणीचे पुढील काम देण्यात आले. बिचाऱ्या राक्षसाची खात्री पटली की तो न्हावीच्या तावडीत आहे, त्यामुळे त्याला पीक काढावे लागणार आहे. तो पीक कापत असताना दुसरा ब्रह्मराक्षस त्याच्या जवळून गेला. मित्राला या अवस्थेत पाहून त्याने विचारले. ब्रह्मराक्षसांनी त्याला आपली परीक्षा सांगितली आणि सांगितले की दुसरा पर्याय नाही. दुसरा हसत हसत म्हणाला, तू वेडा झालास का? मानवापेक्षा भूते अधिक शक्तिशाली आणि श्रेष्ठ आहेत. तू मला त्या माणसाचे घर दाखवू शकशील का? होय, मी तुला घर दाखवतो, परंतु दुरून. भात कापणी पूर्ण केल्याशिवाय त्याच्या जवळ जाण्याचे धाडस माझ्यात होत नाही. असे म्हणत त्या राक्षसाने त्याला दुरूनच न्हाव्याचे घर दाखवले. न्हाव्याने आपल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मेजवानीचे आयोजन केले होते आणि एक मोठा मासाही आणला होता. पण तुटलेल्या खिडकीतून एक मांजर किचनमध्ये आली आणि तिने मासे खाल्ले. न्हाव्याची बायको संतापली आणि मांजराला मारायला धावली, पण मांजर पळून गेली. तिला वाटले मांजर या मार्गाने परत येईल, त्यामुळे ती मासे कापण्यासाठी लागणारा चाकू धरून खिडकीजवळ तशीच उभी राहिली. दुसरीकडे दुसरा राक्षस शांतपणे न्हाव्याच्या घराकडे निघाला. त्याच तुटलेल्या खिडकीतून तो आत शिरला. मांजराची वाट पाहत बसलेल्या न्हाव्याच्या पत्नीने त्याच्यावर चटकन चाकूने हल्ला केला. निशाणा बरोबर नव्हता, पण राक्षसाचे लांब नाक समोरून कापले गेले. तो वेदनेने ओरडत पळून गेला आणि लाजेने तो त्याच्या मित्राकडेही गेला नाही. पहिल्या राक्षसाने संयमाने संपूर्ण पीक कापले आणि त्याच्या मुक्तीसाठी न्हाव्याकडे गेला. यावेळी धूर्त न्हाव्याने आरसा उलटा दाखवला. राक्षसाने अतिशय काळजीपूर्वक पाहिले. त्यात त्याची प्रतिमा न सापडल्याने त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि नाचत गुणगुणत चालू लागला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की ध्येय आणि संयमाने मोठ्या अडचणीही टाळता येतात. साहसापेक्षा मोठी शक्ती नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.